थंडीच्या दिवसात मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी आणि झणझणीत असा मटणाचा रस्सा. तर किती थंडी वाजत असली ना, रस्सा खाल्ल्याच्या नंतर दरदरून घाम फुटेल तुम्हाला. आणि इतका टेस्टी, इतका भारी लागतो हा रस्सा. खाल्ल्याबरोबरच तुमची थंडी कुठं पळून जाईल तुम्हाला कळणारच नाही. तर हा मस्त झणझणीत आणि अतिशय टेस्टी असा रस्सा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे मटण. तर इथं मी 1 किलो मटण घेतलं आहे. मटणाला स्वच्छ धुवून घेतलं आहे मी. स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर आपल्याला कांदे चिरायचे आहेत. तर एक 4 ते 5 कांदे घेतलेले आहेत मी आणि ते मी चिरून घेते. तर हे कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत. नंतर चिरायचे टॉमॅटो. तर टॉमॅटो देखील मी मीडियम साईजचे 3 टॉमॅटो घेतलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आणि त्याची प्युरी तयार केली. कुकरमध्ये तेल टाकलं, बारीक चिरलेला कांदा टाकला आहे, नंतर तेजपत्ता टाकला आहे त्याच्यामध्ये, तसंच दालचिनीचा तुकडा टाकला आहे. आता हे सगळं जे आहे ना ते व्यवस्थित मिक्स करायचे आणि कांद्याला गोल्डन कलरचं होईपर्यंत परतवून घ्यायचे. कांदा गोल्डन कलरचा झाला की आलं लसणाची पेस्ट टाकायची 2 टेबलस्पून. आलं लसणाच्या पेस्टला परतवून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची आणि टोमॅटोच्या प्युरीला देखील परतवून घ्यायचे. आता टाकायची हळद, नंतर घरचं लाल तिखट, तसंच काश्मीरी मिरची पावडर आणि गरम मसाला. हे मसाले टाकल्याच्या नंतर व्यवस्थित सगळं मिक्स करायचे. मसाल्याचा सगळा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचे. मसाला 2 ते 3 मिनटं मी मस्त परतवून घेतला. थोडंसं तेल देखील सुटायला लागले. आता त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं मटण आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मटणाला सगळा मसाला चांगल्या प्रकारे लागला गेला पाहिजे, या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आता इथं मी कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घातलं आहे आणि ते देखील मिक्स करून घ्यायचे. तर 2 कांदे आणि थोडंसं खोबरं, म्हणजे अर्धी वाटी खोबरं होतं, तर ते भाजून मी त्याची पेस्ट तयार केली आणि ते वाटण मी याच्यामध्ये ॲड केले. थोडंसं मिक्स करून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकले आणि आता कुकरचं झाकण लावायचं. एक 5 ते 6 शिट्ट्या काढायच्यात. आता 5 ते 6 शिट्ट्या झाल्याच्यानंतर कुकर थंड झाला आणि मी कुकरचं झाकण उघडलेलं आहे. तर मस्त दणदणीत असा रस्सा आपला तयार झालेला आहे. अतिशय टेस्टी हा रस्सा लागतो. तसंच मटण देखील मस्त व्यवस्थित शिजलेलं आहे. चिरून घेतलेली कोथिंबीर त्याच्यावरती टाकून द्यायची. खाण्यासाठी मटण रस्सा तयार आहे. पण त्याच्याबरोबर काय खायचं तर त्याच्याबरोबर मस्त चुरून ज्वारीची भाकरी खायची. खूप भारी लागते. ज्वारीच्या भाकरीपेक्षा बाजरीची जर भाकर असेल ना थंडीच्या दिवसात, अजूनच मस्त. भाकरी पण झालेली आहे मस्त गरमागरम तयार. आणि आता प्लेटमध्ये मटणचा रस्सा काढून घ्यायचा. त्याच्याबरोबर खाण्यासाठी मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी. भात पण आहे. भाताबरोबर पण खूप भारी लागतो हा रस्सा. लिंबू आणि कांदा. तर झाले आपली प्लेट तयार. आणि आता टेस्ट पण करून बघूया. तर टेस्टला एकदमच भारी हा रस्सा झालेला. खरंच तुम्ही पण ट्राय करा.